चला तर मग मित्रांनो पाहूया शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे. तर काय आहे शेतकऱ्यांसाठी खुशखबर? तर चला पाहूया आपण या व्हिडिओमध्ये. 92.50 लाख शेतकऱ्यांना खुशखबर. 25 जानेवारीनंतर केंद्र सरकारचा सन्मान निधी तर फेब्रुवारीत राज्य सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता. तर हा हप्ता कधी मिळणार? तर हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधीचा लाभ 25 जानेवारीनंतर शेतकऱ्यांना मिळणार आहे. तर बघा, प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी याचा हप्ता शेतकऱ्याला 25 जानेवारीनंतर मिळणार आहे. किती? 25 जानेवारी. 2,000 रुपये PM किसानचे. पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची माहिती 19 जानेवारीपर्यंत मागविण्यात आली आहे. केंद्राचा 19वा हप्ता मिळाल्यानंतर फेब्रुवारीत राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित होईल. म्हणजे की पहा मित्रांनो, जे काही 25 जानेवारीनंतर 2 हप्ते मिळणार आहे. एक हप्ता मिळणार आहे नमो शेतकरी योजना आणि दुसरा मिळणार आहे PM किसान सन्मान निधीचे 2,000 रुपये. तर असे मिळून 4,000 रुपये शेतकऱ्याला मिळणार आहे. सोलापूर प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधीचा लाभ 25 जानेवारीनंतर शेतकऱ्यांना मिळणार आहे. तर बघा, पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची माहिती 19 जानेवारीपर्यंत मागविण्यात आली आहे. केंद्राचा 19वा हप्ता मिळाल्यानंतर फेब्रुवारीत राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता वितरित होईल, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आलेले आहे. सोलापूर जिल्ह्यातील 5 लाख लाभार्थ्यांसह राज्यातील 92,50,000 शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे. त्यात 19 लाखांहून अधिक महिला शेतकरी आहेत. तर बघा, 19 लाखापेक्षा जास्त याच्यामध्ये महिला ह्या शेतकरी आहेत. सोलापूर जिल्ह्यात करमाळा तालुक्यातील 62,600, पंढरपूर तालुक्यातील 60,014, सांगोलीतील 75,700, माळशिरस तालुक्यातील 56,355 आणि माढा तालुक्यातील 53,879 शेतकरी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेचे लाभार्थी आहेत. याशिवाय अक्कलकोट व बार्शी तालुक्यातील 1 लाख, मंगळवेढा व मोहोळ तालुक्यातील 79,000, दक्षिण सोलापुरातील 35,674 आणि उत्तर सोलापुरातील 14,799 शेतकऱ्यांनाही केंद्राच्या सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता मिळणार आहे. दरम्यान केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना सन्मान निधी वितरित झाल्यावर त्या लाभार्थ्यांना काही दिवसांनी राज्यातील योजनेचा शेतकऱ्यांना दिला जातो. 4,366 शेतकऱ्यांनी केली नाही KYC. तर पहा, 4,300 शेतकऱ्यांनी केलेली नाही KYC. केंद्र सरकारची प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना व राज्य सरकारच्या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेतून प्रत्येक 6,000 रुपये प्रत्येक 3 महिन्यात 2,000 रुपये मिळतात. मात्र जिल्ह्यातील 4,366 शेतकऱ्यांनी अजूनही KYC केलेली नसल्याचे त्यांनी दोन्ही योजनांचा लाभ मिळालेला नाही. त्यात पंढरपूर 928, सांगला 548 व दक्षिण सोलापूर 422 तालुक्यातील एकूण 2,000 शेतकरी आहेत. ॲग्रीटॅक ॲपवर मिळणार आहे वस्तुनिष्ठ माहिती. तर बघा, शेतकऱ्यांना सर्व माहिती ॲग्रीटॅप ह्या ॲपवर मिळणार आहे.
शेतकऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या मोबाईलवरून किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पीक कर्जाची मागणीचा अर्ज भरता यावा. शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांची व सवलतीची माहिती एकाच ॲपवरून मिळावी या उद्देशाने या उद्देशाने ॲग्रीटॅक ॲप तयार केलेलं आहे. प्रत्येक शेतकऱ्याची रिअल टाईम माहिती अधिकाऱ्यांना लगेच मिळणार आहे. शेतकऱ्यांनी शेती विकल्यावरही अनेक जण सन्मान निधी योजनेचा लाभ घेत आहे, पण त्याची माहिती 4-6 महिन्यानंतर समजते. आता हा प्रकार ॲपमुळे बंद होणार आहे. म्हणजे ज्यांना PM किसान सन्मान निधी व नमो शेतकरी योजनेचा हप्ता जे मिळत होता, जर त्यांनी शेती विकलेली असेल त्यांची, तर त्यांना ते हप्ता मिळणार बंद होणार आहे. विकलेली असेल तरच, तर शेती असेल तर असे काही होणार नाही. चला तर मग मित्रांनो, एवढीच होती माहिती. तर शेतकऱ्याला 25 जानेवारीनंतर दोन्ही हप्ते हे मिळणार आहे, म्हणजे की प्रत्येकी 4,000 रुपये जमा होणार आहे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये. तर मित्रांनो, तर ही माहिती एवढीच आहे. तर आपले चॅनलमधून तुम्हाला आपल्या चॅनलचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे असेच नवनवीन बातम्या तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत राहतील.